मुंबई ही एक केवळ नगरी नाही, तर स्वप्नांची दुनिया आहे. इथे रोज कोणीतरी मोठं होण्याचं स्वप्न पाहतो आणि कोणीतरी त्या स्वप्नाच्या मृगजळात हरवतो. दिशा सालियन हिची गोष्ट देखील अगदी तशीच आहे. ती स्ट्रगल करणारी अभिनेत्री नव्हती, पण बॉलिवूडच्या चमकत्या दुनियेत मोठ्या लोकांसोबत वावरत होती. दिशा सालियन ही एक प्रतिष्ठित सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिच्या क्लायंट्समध्ये सुशांत सिंग राजपूत, वरुण शर्मा, भारती सिंग आणि अनेक प्रसिद्ध चेहरे होते. तिचा प्रियकर रोहन राय एक टीव्ही अभिनेता होता आणि त्या दोघांचं लवकरच लग्न होणार होतं. तिचं आयुष्य यशाच्या दिशेने जात होतं. पण मग अचानक काहीतरी घडलं. काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि या प्रकरणाचा राजकीय संबंध कशा प्रकारचा आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार महाराष्ट्र, मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर. 9 जून 2020 त्या रात्री दिशा आणि तिचे काही मित्र मलाडच्या एका टॉवरमधील फ्लॅटमध्ये पार्टी करत होते. ड्रिंक करणं सुरू होतं, गप्पा रंगत होत्या आणि वातावरण मस्त होतं. पण मग काहीतरी विचित्र घडलं. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास दिशा 14व्या मजल्यावरून खाली पडली. तिच्या मित्रांनी सांगितलं की ती दारूच्या नशेत होती आणि तोल जाऊन ती खाली पडली. पोलिसांनी तेव्हा हा अपघात किंवा आत्महत्या असल्याचं जाहीर केलं. पण प्रश्न अनेक होते. जर हा अपघात होता तर दिशाने पडण्याआधी मदतीसाठी ओरडलं का नाही? जर ती खरोखर आत्महत्या करत असेल तर कुठलाही सुसाईड नोट का सापडली नाही? तिच्या शरीरावर आढळलेले चेतावणीचे गंभीर जखमा का अनुल्लेखित राहिल्या? दिशाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही गोष्टी संशयास्पद होत्या. तिच्या शरीरावर जखमांचे निशाण होते, जे फक्त पडल्यामुळे होऊ शकत नव्हते. एका अहवालात नमूद केलं गेलं होतं की दिशावर अत्याचार झाल्याचा संशय देखील होता, पण हा अहवाल अचानक गायब झाला. दिशाच्या मृत्यूनंतर तिचा बॉयफ्रेंड रोहन राय हा देखील अचानक गायब झाला. हे सगळं बघता ही नुसती अपघाती घटना नव्हती असे एकंदरीत आपल्याला समजतं. 14 जून 2020 दिशा सालियनचा मृत्यू होऊन फक्त 5 दिवस झाले होते. त्यातच अचानक एक मोठी बातमी समोर आली. सुशांत सिंग राजपूत सुद्धा मृत अवस्थेत आढळला. त्याने सुसाईड केल्याची बातमी समोर आली. मुंबईतील त्याच्या फ्लॅटमध्ये तो गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी सांगितलं की तो डिप्रेशनमध्ये होता, पण त्यांच्या कुटुंबियांना आणि त्याच्या चाहत्यांना हे मान्य नव्हतं. सुशांतच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की तो दिशाच्या मृत्यूमुळे अस्वस्थ होता. त्याला काही मोठं सत्य समजलं होतं आणि त्याचा जीव धोक्यात होता. त्याने काही दिवस आधी आपल्या मित्रांना सांगितलं होतं, ते मला मारतील. आता एकंदरीत या दोन्ही घटनांचा एकमेकाशी काहीतरी गंभीर स्वरूपाचा संबंध असल्याचे बोलले जात होते. त्याबरोबरच राजकीय क्षेत्रामध्ये देखील वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत. बॉलिवूड आणि राजकारण यांचं गुप्त नातं सर्वश्रुत आहे. दिशाच्या मृत्यूनंतर काही मोठी नावे चर्चेत देखील होती. आता 2024 मध्ये दिशांच्या वडिलांनी कोर्टामध्ये धक्कादायक याचिका दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी अत्यंत गंभीर आरोप करत या प्रकरणाला एक नवीन दिशा दिली आहे. दिशा सालियन हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. केवळ तिची हत्या झाली नाही, तर आधी तिच्यावर सामूहिक अत्याचार झाला आणि आपला गुन्हा लपविण्यासाठी तिची हत्या करण्यात आली, असा आरोप दिशाच्या वडिलांनी केला आहे. यावेळी दिशाच्या वडिलांनी हे गंभीर आरोप तर केलेच आहेत, पण त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणारं एक नाव देखील त्यांनी घेतलं आहे. ते नाव म्हणजे शिवसेनेचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांचं. दिशाच्या वडिलांनी यावेळी केवळ आरोपच केले नाहीत, तर त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी हायकोर्टात थेट रिट याचिका दाखल केली आहे. याच याचिकेत त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. दिशाच्या वडिलांनी जी याचिका दाखल केली आहे त्यामध्ये असं म्हटलं जात आहे की दिशा सालियन या दिवंगत बॉलिवूड सुपरस्टार श्री सुशांत सिंग राजपूत याच्या माजी सेलिब्रिटी मॅनेजर होती. ती एक स्वतंत्र, महत्त्वाकांक्षी आणि व्यावसायिक होती आणि तिच्यासमोर एक आशादायक कारकीर्द होती. तथापि 8 जून 2020 रोजी ती अत्यंत संशयास्पद परिस्थितीत मृत आढळली. सुरुवातीला मालवणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी यासह रोहन राय आणि तत्कालीन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माझी दिशाभूल केली. मी या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी आणि त्यांच्या दबावाला बळी पडलो. त्यामुळे सुरुवातीला मला वाटलं की दिशाला काही दुर्घटनेमुळे तिचा जीव गमवावा लागला असेल. दिशाची हत्या झाली होती आणि ती आत्महत्या नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. तिच्या शरीरावर गँगरेपच्या खुणा होत्या, पण त्या दडपण्यात आल्या. पोलीस आणि सरकार काही मोठ्या लोकांना वाचवत आहेत. यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आणि विशेष तपास पथक SITला चौकशीसाठी नवीन आदेश दिले. आता या नवीन तपासानंतर सत्य बाहेर येईल का?
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफार केला गेला का? दिशाच्या मृत्यूनंतर पार्टीला हजर असलेल्या लोकांची चौकशी का झाली नाही? बॉलिवूड आणि राजकीय शक्तींनी या प्रकरणाला दाबून टाकलं का? हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. दिशाचा मृत्यू एक मोठं रहस्य बनला आहे. हा केवळ अपघात नव्हता, ही एक अशी गोष्ट आहे जिथे सत्य अंधारात दडवलं गेले. दिशा सालियनचा मृत्यू हा केवळ एका मुलीचा मृत्यू नाही, तर संपूर्ण व्यवस्थेतील गडबडीचं उदाहरण आहे. सत्य बाहेर येईल का, की नेहमीसारखंच दडपलं जाईल? याचे उत्तर आता फक्त वेळच देईल. थांबूया या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.